छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोड्याचं प्रकरण आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर वेळी खोतकर सोबत असलेल्या मुलीला सीआयडीने घेतलं ताब्यात। धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यावरील धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित। सततच्या पावसामुळे बोरी धरण पांडुर क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यानं आदी धबधबा प्रवाहित। यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाबीजकडून शेतकऱ्यांना 14,000 सोयाबीन तूर बियाणांचा पुरवठा होणार। त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ, कृषी विभागाकडे नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन। भुईकोट किल्ल्यावरील झोपडपट्टी हटवण्यास न्यायालयाकडून 17 जूनपर्यंत स्थगिती। किल्ल्यातील 235 झोपडपट्टी धारकांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती दाखल। आज अतिक्रमण हटवण्याची कारवाई होणार। बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे बीडकरांची पाण्याची चिंता मिटली। सिंहगड किल्ला नागरिकांसाठी पुढचे 3 दिवस बंद। अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे 2 जूनपर्यंत सिंहगड किल्ला सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद। बीड जिल्ह्यात मागच्या 15 दिवसात वार्षिक सरासरीपेक्षा 36% इतका पाऊस। 187 गावांना याचा फटका बसला। खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यभरातील 2,500 कृषी विभागाच्या लिपिकांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास 5 जूनपासून काम बंद आंदोलनाचा इशारा। ठाण्यामध्ये हेरगिरी प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट। रवी वर्मानं पाकिस्तानसाठी जाणीवपूर्वकच हेरगिरी केल्याचं तपासात समोर। रवीला प्रत्येक महत्त्वाच्या माहितीमागे पैसे दिले जात असल्याचीही माहिती। संभाजीनगर येथील उद्योजक प्रशांत लड्डा दरोडा प्रकरणी गुन्ह्यात वापरलेली कार 2 आरोपींकडून जप्त। तसंच घटनास्थळाची टीप देणाऱ्या आरोपी देविदास शिंदेवर अटकेची कारवाई सुरू। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।